लोकांमध्ये उद्रेक आहे की बुद्धगया जी आहे ती बौद्धांच्या ताब्यात ही मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज सगळा समाज जमलेला आहे आणि हा संपूर्ण समाज या ठिकाणी घोषणाबाजी करत आहे। आज चेंबूर या ठिकाणी बौद्ध आंबेडकरी सेवा मंच यांच्या वतीने बौद्ध गया मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या नजदीक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोक जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू झालेली आहे। लवकरच या ठिकाणी वर्षाताई गायकवाड या सुद्धा येणार आहेत, त्या खासदार आहेत, तर त्या आल्यानंतर आपण त्यांचं मत जाणूनच घेणार आहोत। तोपर्यंत आपण आज या मोर्चेकऱ्यांपैकी जर काही कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण त्यांच्याशी बोलून घेऊया। या ठिकाणी माजी नगरसेविका सावंत मॅडम देखील आहेत, तर मॅडम काय सांगाल आपण? हे एक मोठं कटकारस्थान आहे या बीजेपी सरकारचं आणि हे नेहमीच अल्पसंख्याकांच्या विरोधात राहिलेले आहेत आणि त्यामुळे जे बुद्ध विहार आपल्या बौद्धांनी सांभाळलेलं आहे, ज्यांनी स्थापन केलेलं आहे आणि जे चालवत आहेत, तर अचानक हे लोक कुठून आले आता हक्क दाखवायला? तर प्रत्येक गोष्ट यांनी काबीज करण्याचं कसं आहे चालू केलेलं आहे षडयंत्र आणि ह्या षडयंत्राला बळी न पडण्यासाठी म्हणून आम्ही सगळे इथे रस्त्यावर उतरलेले आहोत आणि कुठल्याही कारणाने हे बौद्ध विहार त्यांच्या ताब्यात देण्यात येऊ नये अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत आणि हे जर सरकार यांना जर पाहिजे असेल अल्पसंख्याक यांच्या बरोबर असावेत तर त्यांनी ही मागणी रद्द करण्यात यावी। तर काय आहे हे आंदोलन आणि काय आहे 1949चं काय? तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की प्रत्येक धर्माला एक म्हणजे त्यांचं धार्मिक स्थळ आहे, त्या ठिकाणी त्या धर्माचे हे दिले संत महात्मे दिलेले आहेत। परंतु एकमेव जे आमचं श्रद्धास्थान आहे बौद्धगया, त्या ठिकाणी आमच्या बौद्ध भिक्षूंची नियुक्ती व्हायला पाहिजे ती करण्यात येत नाही। अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे, पण याचा इम्पॅक्ट आज महाराष्ट्रभर दिसत आहे। फक्त मुंबईतच नाही, बऱ्याच ठिकाणी आंदोलन होत आहे, तुम्ही रोज मीडियामध्ये बघत असाल। त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील सगळ्या बौद्धवासियांनी आज ठरवलेलं आहे की चेंबूरमध्ये या ठिकाणचं त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे बौद्धगयामध्ये आंदोलनचं भिक्षू उपोषणाला बसलेले आहेत, तिथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू आहे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। आज मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती असेल की एक या आंदोलनाचा सहभाग घेण्यासाठी आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणच्या आपल्या भीमसैनिक आणि या विभागाच्या खासदार सन्माननीय वर्षाताई गायकवाड पण या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत। तर ते आता एक 5 मिनिटात येतील आणि एक पूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनाची धगधग आता चालू झालेली आहे। जोपर्यंत बौद्धगयामध्ये सदर बौद्ध विहारामध्ये बौद्ध भिक्षूंची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। धन्यवाद सर। मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? बिहार आमच्या हक्काचं, बिहार आमच्या हक्काचं। कायदा रद्द करावा आणि त्या ठिकाणी असलेलं त्या ठिकाणी असलेल्या मंडळामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी बुद्धिस्ट लोकांचा समावेश असावा, त्या ठिकाणी धार्मिक स्वातंत्र्य असावं म्हणून आपण या ठिकाणी हा मोर्चा करत आहोत। दुर्दैवाने आजकाल फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो की एक वेगळं वातावरण सुरू आहे। जातीमध्ये धर्मामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे, परंतु आम्ही तथागत गौतम बुद्धांचे अनुयायी आहोत। शांततेच्या मार्गाने, सद्भावनेच्या मार्गाने, प्रज्ञाशील करुणा हा आमचं तत्व आहे आणि त्यामुळे या मार्गाने आम्ही आज आंदोलनाच्या माध्यमातून एकच विनंती करत आहोत की बौद्धगयाचा जो कायदा आहे 1949चा तो रद्द करावा
त्या ठिकाणी असलेलं धार्मिक स्वातंत्र्य ठेवावं, धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, नियंत्रण मंडळावर असलेलं नियंत्रण त्या ठिकाणी कमी करावं आणि समाजाच्या लोकांचा त्याच्यावरती जे आहे समावेश करावा, ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळेजण बघतात की आज मुंबई असेल, महाराष्ट्र असेल की देशभरामधून सुद्धा या ठिकाणी सर्वांची म्हणणं हेच आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन बौद्धगयामध्ये चाललेलं आहे, कारण बौद्धगया म्हणजे शांतीचं प्रतीक आहे. आणि ज्या ठिकाणी तथागतांचा वाद झालेला आहे अशा ठिकाणी अशा तऱ्हेचे वाद निर्माण होऊ नये ही सुद्धा आमची त्या ठिकाणी इच्छा आहे. आणि म्हणून ज्या आज बाबासाहेबांचा तर मागे आपल्याकडे स्टॅच्यू आहे, तथागतांच्या बौद्ध विहारात जाऊन आम्ही आशीर्वाद घेऊन आलेलो आहे. आणि म्हणून आम्हाला हीच अपेक्षा आहे की तो कायदा त्वरित रद्द केला जाईल. दुर्दैवाने आम्ही मधल्या काळामध्ये मी SCCL बोलले, सदाशिव यादवजींना, भालेरावजींना बोलले की आपल्याला हे आंदोलन करायचंय. पण त्याचबरोबर आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तर आज मुलांची स्कॉलरशिप मिळत नाहीये, मुलांना पैसे मिळत नाहीत. मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी यंत्रणांचं प्रायव्हेटायझेशन चाललंय, त्याच्या माध्यमातून आरक्षणावरती धोका पोहोचवण्याचं काम चालू आहे. मधल्या काळामध्ये मी आता काल सांगितलं यांना की शिक्षण विभागाला मोर्चा घ्या, कारण आम्ही रोज सकाळी सांगितलेलं आहे की आपलं जे संविधान आहे त्याची जी उद्देशिका आहे, प्रिअम्बल आहे, त्याचं रोज विद्यार्थ्यांनी वाचन करायला पाहिजे. दुर्दैवाने ते सुद्धा होताना दिसत नाही. फक्त 26 जानेवारीला त्या ठिकाणी उद्देशिकेचं वाचन होतं. असं होता कामा नये. या देशाचं संविधान, तथागतांचा धम्म आणि त्या ठिकाणी असलेलं शांततेचं आणि पावित्र्याचं आणि मंगल्याचं वातावरण असलेल्या बौद्धगयेमध्ये या कायद्याच्या माध्यमातून एक स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याचा एक प्रयत्न काही यंत्रणांचा चालू आहे. बिहार सरकारला सुद्धा आमचं आव्हान आहे की त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष घ्यावं, कारण समाजाचं एक म्हणणं आहे की समाजाची वास्तू आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की तथागतांनी जो धम्म शिकवला तो सद्भावनेचा शिकवला, प्रेमाचा शिकवला आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा धम्म शिकवला. त्यामुळे याच्यावरती त्वरित तोडगा निघावा आणि त्या ठिकाणी हा कायदा रद्द व्हावा, हीच मागणी करून घेण्यासाठी आज आम्ही लढलो. आम्ही 3 मागण्या केलेल्या आहेत. एक तर हा बौद्धगया मंदिर कायदा जो आहे 1949 रद्द करावा. विहारामधील बौद्धगया बुद्ध विहारात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तात्काळ कारवाई करावी आणि महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं, हीच आमची या ठिकाणी. आणि त्या ठिकाणचं असलेलं धर्मामध्ये असलेला जे काय म्हणतात हस्तक्षेप जे चाललेला आहे तो बंद करावा आणि त्या ठिकाणी धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा जो देशाच्या संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळालेला आहे तो अधिकार त्या ठिकाणी साबूत व्हावा. त्यामुळे मी धन्यवाद देते की अनुसूचित सेल जातीची जी आमचं हे आहे त्यांनी या ठिकाणी आज सदाशिव यादव आणि भालेरावजी आणि आमचे सगळे सिनियर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. वंदनाताई आहेत, प्रियतमाताई आहेत, अजून कोणाकोणाचं नाव उषा कांबळे ताई आहेत. आमचे सगळे जिल्हाध्यक्षांचं पण नाव महिला मंडळ सगळं आलेले आहेत. त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सगळे जे या ठिकाणी उपस्थित आहेत, ब्लॉक अध्यक्ष उपस्थित आहेत. ही एक चळवळ आहे. शेवटी बाबासाहेबांनी कुठली गोष्ट ही चळवळीच्या माध्यमातून केलेली आहे, ही सुद्धा एक चळवळ आहे. अपेक्षा हीच आहे माझी, या चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक बुद्ध विहारात आता मी स्वतः गेले त्यावेळेला प्रत्येकाने सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये आवाज उचलला पाहिजे. आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आवाज करत आहोत की हा कायदा त्वरित रद्द झाला पाहिजे, नाहीतर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही अजून आंदोलन करू. जय भीम.